नमस्कार शेतकरी मित्रांनो, राजलक्ष्मी ऑर्गॅनिकच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती सर्व शेतकरी बांधवांचे सर स्वागत। आज आपण पंढरपूर तालुक्यातील सुस्ते या गावी चव्हाण साहेब यांच्या शेतीसाठी ऊस शेती केलेली आहे, त्या भेटीसाठी आलेला आहे। यांनी सेंद्रिय शेती कशी समृद्ध शेती होईल याचं एक जिवंत उदाहरण त्यांच्या शेतात आपण पाहणार आहोत। तुमची जरा ओळख सांगा सर्व शेतकरी बांधवांना। हां, मी पोपट आदिनाथ चव्हाण, सुस्ते, तालुका पंढरपूर। तुमचा मोबाईल नंबर? मोबाईल नंबर 9921591105। तुम्ही आता ऑर्गॅनिक खत औषधं जैविकॉन राजलक्ष्मी ऑर्गॅनिकची वापरलीत, हो। तर तुम्हाला कसं काय फायदा मिळाला या शेतीतून? ही ऊसाची वाढ चांगली आहे, पोत चांगला चालतोय। हां हां आणि जमीन भुसभुशीत राहते, अशी कडक येत नाही। हां, तर तुम्ही पहिल्यापासून आता हा ऊस लागण केल्यापासून ऑर्गॅनिक सर्व सेंद्रिय खत औषधं सेंद्रिय राजलक्ष्मीचं सगळं प्रोडक्ट वापरलेत। आणि शेजारीच ह्या ठिकाणी दिसतोय हा प्लॉट त्यांच्या भावाचा आहे, फक्त मध्ये एक छोटीशी वाट आहे। तर यांनी पण रासायनिक खतांचा औषधांचा वापर केलेला आहे। तर तुमच्या आणि ह्या शेजारी ऊस आहे त्याच्यात काय फरक तुमच्या? आता तुमचा ऊस किती आहे? आता ही 25 कांड्यावर आहे, ती 17-18 कांड्यावर। पण तुमची लागणी तर त्यांच्या लागणीत काय बदल आहे? त्यांची माझ्यापेक्षा ते भावाची लागण 1.5 महिना आधीची आहे, 1.5 महिन्यानंतरची माझी लागण आहे। मग तुम्ही जरा मोजून दाखवा किती बिर्या काय टाकलाय काय? हिरे काय नाही टाकलं, सगळं तुमचं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 कांड्यावरती आहे। आणि तुमच्या भावांचं नाव काय? चांगदेव जगन्नाथ चव्हाण। चांगदेव जगन्नाथ चव्हाण यांचा हा प्लॉट आहे, तो किती कांड्यावरती जरा मोजून दाखवा। 1.5 महिन्याचा आधीचा प्लॉट आहे। हा हा, मोप कांडे। जरा मोजा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 18 कांड्यावरचा हा ऊस आहे। 1.5 महिना आधीचा ऊस आहे। तुमची या ऊसानंतरची नंतरची लागण आहे, 1.5 महिन्यानंतरची लागण आहे। तरी तो ऊस केमिकल खत औषधांचा वापर केलेला प्लॉट आहे आणि तुमचा पूर्ण 100% ऑर्गॅनिक खताचा ऑर्गॅनिक राजलक्ष्मीचं वापरलेला आहे। केमिकलचा 5 डोस टाकल्यात आहे आणि जैविकचं फक्त सेंद्रियचं 3 डोस टाकल्यात आहे। एक आळवणी, एक फवारणी, 3 डोस टाकले त्यांनी। हा इतका तुम्हाला फरक दिसतोय या शेतीमध्ये? नाव नाही। हा, तुमच्या प्लॉट मध्ये काय असं मातीमध्ये वगैरे सुधारणा दिसते सुधारणा। हा, असं भुसभुशीत जमीन भुसभुशीत आहे, असे कडकपणा अजिबातच नाही। हो हो, सगळी बेट अशीच आहेत तुमच्या बेटच आहे, अशीच आहेत। हो, सगळा ऊस अख्खा 2 एकरात हा एक लेवलचा ऊस आहे। आता समोरच काय, हे बेट तसंच आहे। हो हो, असं सगळं कडनी। आता हे प्लॉट पाहिलं ना, आता ते आज सकाळीच सगळं सगळीकडे फिरून सिद्धार्थ सगळं उपसून त्या कडनी सगळं तसंच आहे। तर एक लेवलचा शेतकरी बांधवांना काय सांगू शकता तुम्ही? काय वापर खताचा आपल्या शेतकऱ्यासाठी खत चांगला उपयोग आहे। रासायनिक खतामुळे तोटा होतोय आपला शेतीचं, शेतातलं तुमचं आपलं जमिनीतला पोत बिघडतोय आणि गांडूळ ह्याच्यामुळे जास्त राहते आणि आपल्या रासायनिक खताने गांडूळची नष्ट होते, जीवाणू पूर्ण संपल्यात। त्याच्यामुळे कितीतरी खर्च केला तरी जमीन तोट्यात आहे, परवडत नाही। तर त्यासाठी जैविक खत वापरणं ही काळाची गरज आहे म्हणण्यापासून पुढच्या पिढीसाठी चांगला आहे। पुढच्या पिढीसाठी जमीन सुपीक ठेवायचं, सेंद्रिय खत वापरा, कुठल्याही कंपनी वापरा, पण जैविक वापरा, सेंद्रिय करा। धन्यवाद शेतकरी मित्रांनो।